मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला आंदोलनाचा अल्टिमेटम देणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी तुर्तास आपलं आंदोलन काही दिवसांसाठी पुढे ढकललेलं आहे। त्यामुळे मराठा समाजाचं मूक आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलंय। राज्य सरकारनं मराठा समाजानं ज्या मागण्या मांडलेल्या होत्या त्या मागण्या बहुतांशी मान्य केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आंदोलन स्थगित केलं नसून सरकारला 1 महिन्याचा कालावधी दिला असल्याचं त्यांनी आज स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान राज्याचा दौरा आणि बैठका सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच सारथीला 8 विभागीय कार्यालय, कोल्हापूर उपकेंद्रांना राज्य सरकारनं मंजुरी दिल्याची माहिती दिली। तसंच कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांनी 3 जमिनींची पाहणी केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। 26 जूनला जागा निश्चित होईल अशी माहिती त्यांनी दिली। 36 जिल्ह्यातील 23 जिल्ह्यात वसतिगृह यादी तयार असल्याचं सुद्धा त्यांनी आज जाहीर केलं। स्थगित झालं नाही। 1 महिन्यासाठी त्यांनीच वेळ मागली। प्रशासकीय अनेक गोष्टी आहेत, आंदोलन चालूच राहील। मध्ये आमच्या बैठका सुद्धा होणार आहेत। मी अनेक महिन्याभरात माझ्या अनेक ठिकाणी माझ्या बैठका सुरू होतील। अनेक जिल्ह्यात दौरा चालूच राहणार आहे। मूक आंदोलन पुढे ढकललंय 1 महिन्यासाठी म्हणा। बहुतांश मागण्या त्यांनी सगळ्या मान्य केल्या, पण हे सगळं करायला त्यांना कमीतले कमीत 21 दिवस लागण्याची शक्यता आहे। म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही सगळ्या तुमच्या बहुतांश मागण्या मान्य केलेत, पण आम्हाला ह्या 21 दिवस हे द्यावेत तुम्ही, जेणेकरून आमचं होमवर्क किंवा जे प्रशासकीयच्या ज्या गोष्टी असतात त्या करण्यासाठी आम्ही जोरात युद्ध पातळीवर सिस्टम लावू। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर बातमी आहे नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या बातमी। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18।